नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना आता 2.5 लाख रुपये दंड होणार आहे आणि मांजा वापरणाऱ्या व्यक्तींना 25,000 रुपयांचा दंड होणार आहे. मांजा वापरणारी जर लहान मुलं असतील तर हा दंड त्यांच्या आई-वडिलांना भरावा लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जानेवारी 2026 मध्ये दिलेल्या निकालाप्रमाणे नायलॉन मांजाला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक दुर्घटना होतात. यामध्ये आत्तापर्यंत कित्येक जणांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. याची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून 2.5 लाख रुपये तर नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांकडून 25,000 रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश पोलिसांना नुकतेच दिलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशामध्ये पुढे असं म्हटले आहे की मांजा वापरणारी जर लहान मुलं असतील तर त्या दंडाची वसुली त्यांच्या आई-वडिलांकडनं केली जावी, कारण आपल्या मुलांना जबाबदारीने वागायला शिकवणं हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे. त्यामुळं मांजा लहान मुलांनी वापरला आहे असे कारण आता पुढं करता येणार नाही किंवा हे कारण चालणार नाही. मुलं लहान असली तरी पालकांना दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे आपली मुलं कोणत्या प्रकारचा मांजा आता वापरत आहेत याच्याकडे पालकांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे मुंबई उच्च न्यायालयाने असंही म्हटलं आहे की कोणत्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत जर अशा प्रकारच्या मांजाच्या वापराने दुर्घटना घडली तर पोलीस आयुक्त यांनी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना नोटीस काढून त्या अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य व्यवस्थित का पार पाडलं नाही याबद्दल जाब विचारावा. मुंबई उच्च न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत की जर एखाद्याला व्यक्तीला लागलीच दंड भरण्याची ऐपत नसेल तर त्याला नोटीस काढून त्या दंडाची वसुली मालमत्तेच्या महसुलाप्रमाणे करण्यात यावी. त्यामुळे आता आपली मुलं जर पतंग उडवत असतील तर ते कोणता मांजा वापरत आहेत ह्या आई-वडिलांनी तपासणं किंवा त्यावर नियंत्रण आणि लक्ष ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशाच कायदेशीर माहितीसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.